श्री S.R. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 क्वेश्चन बँक। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। क्वेश्चन बँक प्रश्नपेढी इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मार्च 2021-22। प्रश्न क्रमांक 1 ब, वेगळा घटक ओळखा। 1. प्रतिलेखन, भाषांतर, स्थानांतरण, उत्परिवर्तन। वेगळा घटक उत्परिवर्तन। प्रश्न क्रमांक 2. शिराविन्यास, बियांचा आकार, पर्णदेठ, पानाची रचना। वेगळा घटक बियांचा आकार। प्रश्न क्रमांक 3. डोळ्यांचे स्थान, हाताच्या हाडांचा आकार, नाकपुड्या, कानांची रचना। वेगळा घटक हाताच्या हाडांचा आकार। प्रश्न क्रमांक 4. पक्ष्यांचा पंख, मानवी हात, बैलाचा पाय, देवमाशाचा पर। वेगळा घटक पक्ष्यांचा पंख। प्रश्न क्रमांक 5. गाजर, मुळा, बटाटा, रताळे। वेगळा घटक बटाटा। प्रश्न क्रमांक 6. मुकुलायन, पुनर्जनन, द्विविभाजन, खंडीभवन। वेगळा घटक द्विविभाजन। प्रश्न क्रमांक 7. अपवाहिनी, पुरस्थ ग्रंथी, अधिवृषण, शुक्रवाहिनी। वेगळा घटक पुरस्थ ग्रंथी। प्रश्न क्रमांक 8. पुरस्थ ग्रंथी, बार्थोलिन ग्रंथी, काउपर्स ग्रंथी, शुक्राशय। वेगळा घटक बार्थोलिन ग्रंथी। प्रश्न क्रमांक 9. कुक्षी, कुक्षिवृंत, पराग, अंडाशय। वेगळा घटक पराग। प्रश्न क्रमांक 10. जास्वंद, पपई, सूर्यफूल, गुलाब, आंबा। वेगळा घटक पपई। प्रश्न क्रमांक 11. जतन, प्रदूषण, प्रतिबंध, नियंत्रण। वेगळा घटक प्रदूषण। प्रश्न क्रमांक 12. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, अणुऊर्जा, पवन ऊर्जा। वेगळा घटक अणुऊर्जा। प्रश्न क्रमांक 13. सिलिकॉन, युरेनियम, पेट्रोल, कोळसा। वेगळा घटक सिलिकॉन। प्रश्न क्रमांक 14. सौर विद्युत घट, पवन विद्युत घट, जलविद्युत केंद्र, सौर औष्णिक विद्युत केंद्र। वेगळा घटक सौर विद्युत घट। प्रश्न क्रमांक 15. पाणी, वारा, नैसर्गिक वायू, जैव इंधन। वेगळा घटक जैव इंधन। प्रश्न क्रमांक 16. गोडे तेल, LPG, CNG, खनिज तेल। वेगळा घटक गोडे तेल। प्रश्न क्रमांक 17. कोळसा, नैसर्गिक वायू, प्लुटोनियम, खनिज तेल। वेगळा घटक प्लुटोनियम। प्रश्न क्रमांक 18. कासव, कावळा, सरडा, सुसर। वेगळा घटक कावळा। प्रश्न क्रमांक 19. मोर, पोपट, कांगारू, बदक। वेगळा घटक कांगारू। प्रश्न क्रमांक 20. मानव, डॉल्फिन, वटवाघूळ, पाल। वेगळा घटक पाल। प्रश्न क्रमांक 21. झुरळ, फुलपाखरू, कोळी, मधमाशी। वेगळा घटक कोळी। प्रश्न क्रमांक 22. तारामासा, सी अर्चिन, नेरिस, सी ककुंबर। वेगळा घटक नेरिस। प्रश्न क्रमांक 23. नलिकापाद, दृढरोम, परापाद, चूषक। वेगळा घटक नलिकापाद। प्रश्न क्रमांक 24. पेनिसिलिन, निओमायसिन, आयसोमरेजिस, रिफामायसिन। वेगळा घटक आयसोमरेजिस। प्रश्न क्रमांक 25. हायड्रोलिजिस, लायजेस, पेप्सिन, लायगेजिस। वेगळा घटक पेप्सिन। प्रश्न क्रमांक 26. जीवाणू, विषाणू, कवक, वनस्पती। वेगळा घटक वनस्पती। प्रश्न क्रमांक 27. खवा, योगर्ट, लोणी, चीज। वेगळा घटक खवा। प्रश्न क्रमांक 28. लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, क्लॉस्ट्रिडियम। वेगळा घटक क्लॉस्ट्रिडियम।
प्रश्न क्रमांक 29. बेडूक, गांडूळ, बोंडअळी, कीटकभक्षक पक्षी. वेगळा घटक बोंडअळी. प्रश्न क्रमांक 30. DDT, युरिया, मॅलेथिओन, क्लोरोपायरिफॉस. वेगळा घटक युरिया. प्रश्न क्रमांक 31. मधुमेह, ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया. वेगळा घटक मधुमेह. प्रश्न क्रमांक 32. वाळवणे, खारवणे, साखर घालणे, शिजवणे. वेगळा घटक शिजवणे. प्रश्न क्रमांक 33. DDT, मॅलेथिओन, क्लोरोपायरिफॉस आणि ह्युमस. वेगळा घटक ह्युमस. प्रश्न क्रमांक 34. हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, नील क्रांती, श्वेत क्रांती. वेगळा घटक औद्योगिक क्रांती. प्रश्न क्रमांक 35. सोडियम, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, पोटॅशियम. वेगळा घटक ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 36. चीज, दही, आईस्क्रीम, ताक. वेगळा घटक आईस्क्रीम. प्रश्न क्रमांक 37. टेरिस विटाटा, भात, मोहरी, सूर्यफूल. वेगळा घटक भात. प्रश्न क्रमांक 38. परिवहन सुविधा, सामाजिक सुरक्षितता, समुपदेशन, स्वच्छतागृह. वेगळा घटक समुपदेशन. प्रश्न क्रमांक 39. तंबाखू, हास्यमंडळ, मद्यसेवन, अंमली पदार्थ. वेगळा घटक हास्यमंडळ. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमधील 53 ते 83 उर्वरित रिकाम्या जागांबाबतचे प्रश्न याबाबतची आता माहिती घेऊ. प्रश्न क्रमांक 53. अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली डॅश डॅशचा वापर होतो. अ. योगर्ट, ब. प्रोबायोटिक्स, क. व्हिनेगर, ड. चीज. योग्य उत्तर ब. प्रोबायोटिक्स. प्रश्न क्रमांक 54. डॅश डॅश जीवाणूपासून तयार केलेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. अ. लॅक्टोबॅसिलाय, ब. ॲसिटोबॅक्टर, क. कोरिनेबॅक्टेरियम, ड. स्ट्रेप्टोकोकस. योग्य पर्याय अ. लॅक्टोबॅसिलाय. प्रश्न क्रमांक 55. क्षयरोगाविरुद्ध डॅश डॅश हे प्रतिजैविक प्रभावी ठरते. अ. पेनिसिलिन, ब. रिफामायसिन, क. स्ट्रेप्टोमायसिन, ड. बॅसिट्रॅसिन. योग्य पर्याय ब. रिफामायसिन. प्रश्न क्रमांक 57. डॅश डॅश हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर आहे. अ. नायसिन, ब. लायसिन, क. झॅन्थॅन, ड. झायलिटॉल. योग्य पर्याय अ. नायसिन. प्रश्न क्रमांक 58. सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशीचा एक गोळा असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींना डॅश डॅश म्हणतात. ए. मूलपेशी, बी. चेतापेशी, सी. तांबड्या पेशी, डी. यांपैकी नाही. योग्य पर्याय ए. मूलपेशी. प्रश्न क्रमांक 59. अवयव प्रत्यारोपणाचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे? ए. गरजवंताचा रक्तगट, बी. दात्यामधील व्याधी, सी. दात्याचे वय, डी. वरीलपैकी सर्व. योग्य पर्याय डी. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 60. अवयव प्रत्यारोपणासाठी डॅश डॅश उपलब्ध होणे खूप गरजेचे असते. अ. डॉक्टर, ब. दवाखाना, क. अवयवदाता, ड. रुग्णवाहिका. योग्य पर्याय क. अवयवदाता. प्रश्न क्रमांक 61. इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे डॅश डॅश होय. अ. कॅन्सर, ब. संधिवात, क. हृदयरोग, ड. मधुमेह. योग्य पर्याय ड. मधुमेह. प्रश्न क्रमांक 62. जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे डॅश डॅश जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. अ. प्लेग, ब. कॉलरा, क. कुष्ठरोग, ड. क्षयरोग. योग्य पर्याय ब. कॉलरा. प्रश्न क्रमांक 63. अमेरिकेतील हरित क्रांतीमध्ये डॅश डॅश यांचे योगदान फार मोलाचे आहे. अ. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, ब. डॉक्टर M.S. स्वामीनाथन, क. डॉक्टर वर्गीस कुरियन, ड. डॉक्टर हरगोविंद खुराना. योग्य पर्याय अ.
डॉक्टर नॉर्मन बोलॉर्ग. प्रश्न क्रमांक 64. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने डॅश डॅश केला जातो. अ. पशुसंवर्धनासाठी, ब. वन्य पशूंसाठी, क. पाळीव पक्ष्यांसाठी, ड. स्त्रियांसाठी. योग्य पर्याय अ. पशुसंवर्धनासाठी. प्रश्न क्रमांक 65. डॅश डॅश ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना होय. अ. मानवी जनुक प्रकल्प, ब. DNA शोध, क. मूलपेशी संवर्धन, ड. दिलेले सर्व पर्याय. योग्य पर्याय क. मूलपेशी संवर्धन. प्रश्न क्रमांक 66. जैवतंत्रज्ञानाने डॅश डॅश घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले. अ. बोंडअळीला, ब. टोळाला, क. चिमणीला, ड. बेडकांना. योग्य पर्याय अ. बोंडअळीला. प्रश्न क्रमांक 67. गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या डॅश डॅश सुरुवात होते. अ. वाढीला, ब. विशेषीकरणाला, क. विकासाला, ड. विभाजनाला. योग्य पर्याय ब. विशेषीकरणाला. प्रश्न क्रमांक 68. डॅश डॅश या व्यवसायाला भारत सरकारने NKM16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीकरता प्रोत्साहन दिले आहे. अ. मत्स्यशेती, ब. कुक्कुटपालन, क. वराहपालन, ड. मधुमक्षिका पालन. योग्य पर्याय अ. मत्स्यशेती. प्रश्न क्रमांक 69. आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडला जातो त्या नाळेत डॅश डॅश पेशी असतात. अ. मूलपेशी, ब. स्नायूपेशी, क. चेतापेशी, ड. अस्थिपेशी. योग्य पर्याय अ. मूलपेशी. प्रश्न क्रमांक 70. मूलपेशी जतन करण्यासाठी त्या डॅश डॅशमध्ये ठेवल्या जातात. अ. द्रवरूप ऑक्सिजन, ब. हायड्रोजन, क. द्रवरूप क्लोरीन, ड. द्रवरूप नायट्रोजन. योग्य पर्याय ड. द्रवरूप नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 71. फिनाइल कीटोनुरिया हा विकार डॅश डॅश पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो. अ. यकृतातील, ब. जठरातील, क. स्वादुपिंडातील, ड. हृदयातील. योग्य पर्याय अ. यकृतातील. प्रश्न क्रमांक 72. जैविक खतामध्ये डॅश डॅश सूक्ष्मजीवाचा वापर होतो. अ. थायोबॅसिलस, ब. नॉस्टॉक, क. सॅक्रोमायसिस, ड. इश्वेरिया. योग्य पर्याय ब. नॉस्टॉक. प्रश्न क्रमांक 73. मद्य सेवनाने मुख्यतः डॅश डॅश संस्थेला धोका पोचतो. ए. चेता, बी. उत्सर्जन, सी. श्वसन, डी. स्नायू. योग्य पर्याय ए. चेता. प्रश्न क्रमांक 74. हास्यमंडळ हा डॅश डॅश दूर करण्याचा एक उपाय आहे. ए. व्यसन, बी. ताणतणाव, सी. आळस, डी. रोगराई. योग्य पर्याय बी. ताणतणाव. प्रश्न क्रमांक 75. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी डॅश डॅश खूप उपयोग होतो. ए. छंदाचा, बी. खेळांचा, सी. ध्यानधारणेचा, डी. खाऊचा. योग्य पर्याय सी. ध्यानधारणेचा. प्रश्न क्रमांक 76. कुमारवयीन मुलामुलींमध्ये डॅश डॅश प्रभाव खूप जास्त असतो. ए. शिक्षकांचा, बी. वडिलांचा, सी. नातेवाईकांचा, डी. समवयस्कांचा. योग्य पर्याय डी. समवयस्कांचा. प्रश्न क्रमांक 77. तंत्रज्ञानाच्या युगात आपली डॅश डॅश काहीशी बदलली आहे. ए. जीवनशैली, बी. सवय, सी. परिस्थिती, डी. आवड. योग्य पर्याय ए. जीवनशैली. प्रश्न क्रमांक 78. एखाद्या पाळीव प्राण्याचे डॅश डॅश या छंदामुळे विचारसरणी सकारात्मक होते. ए. पोषण, बी. वहन, सी. संगोपन, डी. दर्शन. योग्य पर्याय सी. संगोपन. प्रश्न क्रमांक 79.
डॅश डॅश या पदार्थामुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग होतो? ए. गरम, बी. अतिगोड, सी. तिखट, डी. तंबाखूजन्य. योग्य पर्याय डी. तंबाखूजन्य. प्रश्न क्रमांक 80. व्यसनी माणूस डॅश डॅश विचार करू शकत नाही? ए. सरळ, बी. सारासार, सी. वैश्विक, डी. आध्यात्मिक. योग्य पर्याय बी. सारासार. प्रश्न क्रमांक 81. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास खालीलपैकी कोणते? ए. डोकेदुखी, बी. दृष्टिदोष, सी. सांधेदुखी, डी. वरील सर्व. योग्य पर्याय डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 82. डॅश डॅश या रसायनापासून मद्य निर्मिती करतात? ए. अल्कोहोल, बी. ग्लुकोज, सी. आम्ल, डी. क्षार. योग्य पर्याय ए. अल्कोहोल. प्रश्न क्रमांक 83. सलाम मुंबई फाउंडेशन ही संस्था मुख्यत्वे डॅश डॅश विरुद्ध कार्यरत आहे? अ. तंबाखू सेवन, ब. अंमली पदार्थ सेवन, क. सायबर गुन्हे, ड. घरगुती हिंसाचार. योग्य पर्याय अ. तंबाखू सेवन. विद्यार्थी मित्रांनो, वस्तुनिष्ठ व इतर महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती भाग 3 आणि भाग 4 मध्ये मिळेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.